सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महासभेत महापौर पैलवान धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध महत्त्वाच्या प्रश्नांना मंजुरी देण्यात आली। विरोधकांच्या गदारोळाच्या वातावरणातही अनेक महत्त्वाचे विषय तातडीने मार्गी लावण्यात आल्याने महापौरांच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे। महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आक्रमक धडाडीची भूमिका घेतल्याचे महासभेतील कामकाजातून दिसून आले। नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात होत असल्याची चर्चा आहे। महासभेत महत्त्वाचे विषय मंजूर झाल्यामुळे अनेक वर्षापासून रखडलेल्या प्रश्नांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। महापालिकेच्या विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्येही समाधानाची भावना निर्माण होत असल्याचे चित्र आहे। महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या धडाडीच्या कार्यपद्धतीमुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। काल रोजी झालेली महासभा अत्यंत चांगली खेळीमेळीच्या वातावरणात झालेली आहे। सगळ्या अजेंड्यावरचे विषय मंजूर झालेले आहे। सगळे एक ज खालचे विषय मंजूर झालेले आहे। विरोधी पक्ष नेत्यांनी, विरोधी पक्षातील नगरसेवकांनी नुसतं महासभेला यायचं, व्हिडिओ काढून घ्यायचा, टक्केवारीचा आरोप करायचा, सुपारी घेऊन काम करतात, एवढंच त्यांच्याकडे आता भांडवल राहिलेलं आहे। विकास कामावर, विकासाच्या मुद्द्यावरती काही बोलत नाही। काल आम्ही आमच्या सत्ताधाऱ्यांनी आमच्या मेजॉरिटीच्या जीवावर भाजप असेल, राष्ट्रवादी, अजित पवार गट असेल, सगळ्यांनी मिळून विषय सगळे मंजूर केलेले आहेत। नागरिकांच्या हिताचे विषय होते, नागरिकांच्या सुखसुविधांचे विषय होते, नागरिकांना दिलासा देणारे विषय होते। त्यामुळे आम्ही सर्वांनी मेजॉरिटी घेऊन आमच्या मेजॉरिटीवर मंजूर केलेले आहे आणि कालची महासभा अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात पार पडली आहे। यामध्ये एक महत्त्वाची हे कुठली मंजूर झाले तुमचे? सगळे विषयावर, अजेंड्यावरचे सगळे महत्त्वाचेच विषय होते। त्यात 15 वित्त आयोगाचा विषय असेल, एक जर खालचे आपले महत्त्वाचे नामकरणांचे विषय असतील, विकास कामांचे आपल्या अण्णाभाऊ साठेंचे 23 कोटीचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, असे सगळे चांगले नागरिकांच्या हिताचेच विषय होते आणि ते सगळे मंजूर केलेले। वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या बालवाडी सेविकांचा विषय हा तुमच्या ह्याच्यामध्ये मंजूर झालेला आहे असं हो, वर्षानुवर्षे त्यांचा कायम करण्याचा जो प्रस्ताव होता त्याचा महासभेत त्या महिलांनी आम्हाला विनंती केली होती। एक महिनाभर झाले की आमचा विषय महासभेसमोर घ्या, त्याचं विषयपत्र आणून त्यासुद्धा विषयाला मंजुरी दिलेलं आहे। तो लवकरच ठराव लिहून आम्ही राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार आहोत।